11 नंबर वार्डात संतोष अप्पा पाटील, ललित विजयराव कोल्हे, नंतर सिंधुताई कोल्हे यांचा अर्ज भरत आहोत आणि वार्ड क्रमांक 4 मधून शिवसेनेकडून पियुष ललितराव कोल्हे यांचा अर्ज भरत आहोत. त्यांच्या वतीने सूचक आणि अनुमोदक अर्ज भरले. 11 नंबर प्रभागात न्यायालयाने परवानगी दिली. न्यायालयाची परवानगी घेऊ काय त्या सुव्यवस्थेवर विश्वास ठेवून आम्ही फॉर्म भरतो आहोत आणि पक्षश्रेष्ठींचे आदेश आहोत. आम्ही प्रभाग क्रमांक 10 इथून भारतीय जनता पार्टी यांच्याकडून यांच्यातर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आम्हाला एबी फॉर्म जोडो किंवा न जोडो आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आमचे लाडके आमदार राजू मामा भोळे, आमचे माजी महापौर नितीन भाऊ लड्डा यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने हे ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने आम्ही वार्डात व आमचे मंडळ क्रमांक 5चे अध्यक्ष अतुल भाऊ बारी, आमचे माजी नगरसेवक सुरेश भाऊ सोनवणे, आम्ही किरण भाऊ भोई, आम्ही सर्वांनी आज महापालिकेत येऊन भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि पुढे आम्हाला उमेदवारी मिळो किंवा न मिळो आम्ही प्रामाणिकपणे सर्वांना सोबत घेऊन वार्डातला विकास कसं होईल या माध्यमातून आम्ही इच्छुक उमेदवारी फॉर्म भरलेला आहे. माझं नाव जाकीर खान पठाण. नमस्कार. आज आमचे नेते गिरीश भाऊ आणि लाडके आमदार राजूमामा भोळे यांच्या आशीर्वादाने मी आज माझ्या मिसेसचा जन्माधुरी अतुल बारी या नावाने आज अर्ज दाखल केलेला आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये गेल्या वेळेस 35 कोटीहून अधिक निधी आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास केलेला आहे आणि तोच आता काही राहिलेला विकास हा पूर्ण करण्याकरता पक्षाला आम्ही पुन्हा उमेदवारी मागितली आहे. पक्षाने जर काही विश्वास दाखवला तर आम्ही नक्कीच प्रभागाचा कायापालट करू आणि आमचे मित्र जाकीर भाऊ पठाण, सुरेश भाऊ सोनवणे, किरण भाऊ भोई आम्ही सर्व सोबत राहून वार्डाची प्रगती करू व शहराच्या विकासामध्ये आमचा सहभाग राहील. माझे नाव सुरेश माणिक सोनवणे. मी वार्ड क्रमांक 10 मधून भारतीय जनता पार्टीतर्फे नामनिर्देशन फॉर्म भरलेला आहे. आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन, जळगाव शहराचे लाडके आमदार आदरणीय राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आशीर्वादाने आज वार्ड क्रमांक 10 मध्ये प्रत्येक समाजाचे ज्या अडीअडचणी असेल ते सोडवण्यात मी अतुल भाऊ, जाकीर पठाण, किरण भाऊ आम्ही सदैव सोबत आहे आणि आम्ही प्रत्येक वार्ड क्रमांक 10 मध्ये सर्व समाजाला घेऊन मग मुस्लिम कब्रस्तान असो किंवा मंदिर असो किंवा रोड रस्ते असो हे सगळे काम आम्ही कमीत कमी 30 ते 35 लाखाचे कामं केलेले, बौद्ध विहाराचे कामं केलेले, सामाजिक कुंभार समाजाचं हॉल बांधण्याचं काम केलं आहे. हे सर्व काम आदरणीय राजू मामा भोळे, गिरीश महाजन, आमचे आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्फत झालेले आणि तोच वसा घेऊन आम्ही वार्ड क्रमांक 10 मध्ये परत पुन्हा तिसऱ्यांदा 4 जण सोबत आले. का काम करें और गरीबों के साथ में रहे. हमारे अबू आजमी साहब भी यही काम करते हैं और अगर हमारी पार्टी आ गई तो इंशाअल्लाह ताला पिपराला हुड़कों के अंदर हम एक दवाखाना और बच्चों के एजुकेशन के वास्ते स्कूल वगैरह और सब चीज़ का, यानी जो दूर से लोग जो वहाँ से यहाँ इधर तक के आना लगते हैं, यानी 5 किलोमीटर के ऊपर परेशानी रहती, वो परेशानी को हम लोग दूर करेंगे. इसके लिए इंशाअल्लाह ताला हमने ये उम्मीद से करे हुए हैं और सबसे यही उम्मीद है कि हमारी समाजवादी पार्टी को वार्ड नंबर 10 से कामयाब करे और इसी के लिए हम यहाँ तक के करते हैं. हमारे रिजवान भाई भी हमारे अध्यक्ष है. रिजवान भाई, इसके लिए हमने सबसे लेकर रिजवान भाई ने भी हमसे हिम्मत ताकत दी हमारे को, हमारी पूरी पार्टी ने हिम्मत ताकत दी कि आप खड़े रहो. हमारे गुड्डू का काकर साहब धुलिया से थे, उन्होंने भी हमें कहा कि खड़े रहो, आप नहीं खड़े रह रहे तो तुम्हारी घरवाली को खड़े करो, तो हमने हिम्मत से वो चीज़ को खड़े करें. अस्सलाम वालेकुम, मेरा नाम मसरत है. मैं 5 नंबर वार्ड से खड़ी हूँ. आपकी मेहरबानी होगी मेरे को वोट देंगे तो पक्ष में खड़े ले. अस्सलाम वालेकुम, मैं शेख मोहम्मद सादिक मोहम्मद हनीफ प्रभाग क्रमांक 5 से शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे या फिर अपक्ष उम्मीदवारी कर रहा हूँ. अगर आप की इनायत होगी तो आप मुझे आपकी सेवा का मौका देंगे. झालेली आकडा आता अधिकृत आकडा थोड्या वेळानंतर सर्व एकत्र जाहीर करतील. अनेक इच्छुक नाराज आहेत, त्यांची मनधरणी कशी करणार? नक्कीच पक्ष कार्यामध्ये विविध
संघटनांमध्ये काम करतात. प्रत्येकाला त्याच्यातली आशा असते, परंतु सर्वांना युती झाल्यामुळे सर्वांना न्याय देऊ शकलो नाही. कोणताही पक्ष देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. पण नक्कीच येणाऱ्या पुढील काळामध्ये विविध ठिकाणी त्यांना योग्य ती संधी मिळेल. उमेदवारी नाकारली हे अजूनपर्यंत मला माहिती नाही. तुम्ही गुलाबराव पाटलांची पण भेट घेतली. माझी चर्चा तर रोजच चालू असते ना. गुलाब फॉर्म जे नेते आहेत तर ते नेत्यांचं मला ऐकायचं आहे ना. मी कुठे नाही म्हणतो. अरे फॉर्म भरलेला आहे, उमेदवारी माघाराचा संबंध कुठे येतोय? माघार घेतली त्याला असं सांगितलं जात आहे. मला अजूनपर्यंत माझ्या नेत्याने सांगितलेलं नाही का माघार घ्यायची का नाही घ्यायची. माझ्या उमेदवारीला ज्यावेळेस एबी फॉर्म लागेल नाही लागेल त्याच्यानंतरचा भाग येतो. पण भाऊ आता 3 तर वाजून गेले. एबी फॉर्म वाजू द्या ना. एबी फॉर्म लागायला पाहिजे होता. जे जोडले गेले असतील, काय आमचे आता जिल्हाध्यक्ष आलेले होते त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला, तो भाग आहे ना. माझ्या उमेदवारी जर नाकारली गेली तर त्याच्याविषयी तुम्हाला तुमच्याही चर्चा करेल ना. आपल्याला एबी फॉर्म मिळाला नाही का भाऊ पक्षाचा? एबी फॉर्म आमचे जे उमेदवार आहे त्याच्यापैकी एकालाही एबी फॉर्म दिलेला नाही. पक्ष पातळीवर वरती एबी फॉर्म जमा होऊन जाणार आहे आणि जो निर्णय होणार तो पक्ष घेईल. उद्या जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला एबी फॉर्म मिळाला नव्हता आणि उमेदवारी पण आपली ती मागे घ्यायला सांगितलं असतं तर काय भूमिका राहील? मी पहिलेही सांगितलं, आता इथेच सांगतो. खानदानी मराठा आहे, पक्षाशी गद्दारी नाही. पक्ष जो निर्णय घेतोच, पक्षाशी गद्दारी नाही. पक्ष जो निर्णय घेतो पक्षाशी गद्दारी नाही. निर्णय मान्य असेल तुम्हाला? सगळं मान्य. पक्षानं चांगलं काय मी तुमची हकालपट्टी करतोय, राजकीय संन्यास घे, मी राजकीय संन्यास घेऊन काही विषय नाही मला. पण भगव्याशी गद्दारी नाही. मी त्याच्यातला नाही का हा तिकीट देतो तो तिकीट देतो त्याच्या माध्यमाचा. तो माझा परिवार माझ्या रक्ताच्या घटकात नाही. ऑफर होती का पण आपल्याला? सर्वांचे तर ऑफरी चालूच आहे ना. हो, सर्वांना तर कालपासून समजतंय का संतोष पाटलाचं तिकीट नाहीये तर सर्व लोक संपर्कात एकामेकाचे असतात. सर्वांची ऑफर म्हणजे A to Z. पण आपण नाही, आपला विषय आपण पक्षाचे कार्यकर्ते आहे, शिंदे साहेबांचाच कार्यकर्ता आहे. किशोरप्पा, चंदू अण्णा, चंदू भाऊ पाटील, भैया पाटील हे सगळ्यांचं आपलं वरच आहे. आपले त्याच्याकरता मला काही प्रॉब्लेम